नमस्कार, मी शशिकांत कसारा. इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 देशांच्या युद्धानंतर डिझेल, पेट्रोल आणि गॅस संदर्भात जी काही परिस्थिती उद्भवली त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आता जाहीर सूचना या ग्राहकांसाठी पत्र काढलं गेलेलं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतो. हे पत्र काय आहे, त्या पत्रामध्ये प्रशासनाने काय नमूद केले हे तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. जिल्हाधिकारी पालघर यांचे कार्यालय. जाहीर सूचना. पालघर जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तिन्ही कंपन्यांचा पालघर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसे एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आलेले आहे. परंतु पालघर जिल्ह्यामध्ये मार्च 2026च्या सुरुवातीला घरगुती एलपीजी सिलेंडरच्या 14.2 kg दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे वाढ झाली असून असं दिलेले त्यांनी जे करण्यात आलेली आहे. आता तो गॅस सिलेंडर तुम्हाला 918 रुपयाला प्रति सिलेंडर पडेल. तसेच व्यावसायिक सिलेंडर किमती सुद्धा वाढ झाली असून 1849 रुपये 50 पैसे प्रति सिलेंडर त्याची किंमत आता असणार आहे. महिन्याला मिळणाऱ्या सिलेंडरची मर्यादा 15 दिवसापासून 25 दिवस करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला 25 दिवसानंतर दुसरा गॅस नोंदता येणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला नोंदणी करता येणार नाही. 25 दिवस करण्यात आलेली आहे. तसेच या संदर्भात काही आता अफवा पसरतात त्या सुद्धा यामध्ये नमूद केलेल्या आहेत. 11/3/2026 रोजी पालघर जिल्ह्यातील एलपीजी व पेट्रोलियम कंपनीचे सेल्स ऑफिसर यांची बैठक घेण्यात आली असून घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण बाबत काही अडचण नाही. व्यावसायिक सिलेंडर बाबत पुरवठा होत नसल्याने वितरणासाठी समस्या निर्माण होत आहेत. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच अफवावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या जाहीर सूचना या पालघर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना पाठवण्याचा प्रयत्न करा. कारण मी आज एजन्सीमध्ये गेल्यानंतर ग्राहक आणि एजन्सी यांच्यामध्ये थोडंसं वाद निर्माण होतो. कारण ज्या जाहीर सूचना शासनाने दिलेल्या आहेत ह्या ग्राहकांना माहीत नाहीत. 25 दिवसानंतर तुम्हाला नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे एजन्सी आहेत त्यांना तुम्ही सहकार्य करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.